नमस्कार. भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी तात्पुरता खाण्यासाठी मिरचीचं लोणचं बघणार आहोत. अगदी चटपटीत आणि खायला मस्तच असा, अगदी चपातीसोबत असो, भाकरीसोबत असो किंवा गरमागरम बेसन, गरमागरम पिठलं याच्यासोबत अगदी हा लोणचा मस्त वाटतो. तर एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग लोणचं करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पोपटी कलरची मिरची घ्यायची आहे. मिरची स्वच्छ धुवून तिचे देठं काढून आपल्याला छान पुसून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 वाटी मला लसूण लागणार आहे. अशा प्रकारे मी लसूण पण सोलून घेतलं आहे. नंतर आपल्याला मोहरीची डाळ लागणार आहे. तर डाळ पण अशा प्रकारे मी छान स्वच्छ करून घेतलेली आहे. चला तर मग लोणचं बनवण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. त्यासाठी मी घेतली आहे 2 चम्मच बडीशेप, 2 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मेथी आणि 1 चम्मच धने आणि 1 चम्मच लिंबाचा रस. तर अशा प्रकारे आपल्याला लसूण आणि मिरचीचा अगदी दरदरा वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिक्सरच्या डब्यामध्ये मिरच्याला असं तोडून मी त्यामध्ये लसूण आणि मिरची दोघांनाही आपल्याला अगदी दरदरं फक्त क्रश करायचं आहे. अजिबात पेस्ट तयार करायची नाही आहे. फक्त दरदरं आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता फक्त 1 ते 2दा मी मिरची फक्त मिक्सरला बारीक करून घेतली आहे. मिक्सर फिरवून घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा दरदरा आपला वाटण तयार आहे. हे सर्व वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अगदी आपल्याला हा लोणचा खायला मस्त वाटतो आणि या लोणच्यामध्ये मेन म्हणजे लसणाचा फ्लेवर दिलेला आहे, त्यामुळे खायला अतिशय अप्रतिम लागतो. तर एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आपण मसाला तयार करूया. तर आपल्याला इथं पॅन गरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी टाकला आहे मेथी, जिरं, मोहरी, धने आणि बडीशेप. तर यांचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलंच आहे आणि त्यामध्ये जाणार आहे मोहरी. तर अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचं आहे. अगदी खमंग वास सुटेपर्यंत, मोहरी आपली तडतड होईपर्यंत हे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मसाले आपले भाजून झालेले आहे आणि हे सर्व मसाले मी बाहेर काढून घेतला आहे. तर आपल्याला त्याच पॅनमध्ये ही मोहरीची डाळ पण भाजून घ्यायची आहे. मोहरीची डाळ ही आपल्याला भाजायची नाही आहे, फक्त गरम पॅनमध्ये टाकायची आहे, जेणेकरून मोहरीला थोडंसं असं कडकपणा येईल किंवा तिच्यातला ओलसरपणा हा नाहीसा होईल, जेणेकरून आपला लोणचा टिकण्यास मदत होईल. तर नंतर आपल्याला लोणच्यासाठी तेल लागणार आहे. तेल अशा प्रकारे मी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला ह्या लोणच्यामध्ये अगदी कडकडतात तेल टाकायचं आहे, म्हणजे गरम तेल टाकायचं आहे. थंड तेल अजिबात टाकायचं नाही आहे. तर अशा प्रकारे इथं आपला मसाला तयार आहे. नंतर आपल्याला हे सर्व मसाले मिरचीचा आपण जो वाटण केलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तयार केलेला जो मसाला आहे तो यामध्ये मी टाकलेला आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये लिंबाचा रस, हळदीचा प्रमाण पण आपल्याला जास्तच घ्यायचं. इथे जवळपास मी 1 ते 1.5 चम्मच हळद टाकलेली आहे आणि मीठ पण जवळपास 2 ते 3 चम्मच टाकलेलं आहे. तर जेणेकरून काय होतं, मिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं, त्यामुळे आपला लोणचा कसं टिकण्यास मदत होतो, जास्त दिवस टिकतो. आणि नंतर यामध्ये मी मोहरीची डाळ टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. चला तर मग इथं आपलं सर्व मिश्रण छान एकजीव झालं आहे. तेल पण गरम आहे आणि हे अगदी गरम केलेला कडकडीत तेल आपल्याला ह्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून लोणचा खायला अगदी मस्तच वाटतो आणि जास्त दिवस पण टिकतो. तर अशा प्रकारे इथं आपला लोणचा अगदी झटपट तयार झालेला आहे. फक्त अवघ्या 10 मिनिटात आपला लोणचा तयार होतो. चला तर मग अगदी झटपट तयार केलेला हा तात्पुरता खाण्यासाठी लोणचा तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे इथं आपला लोणचा रेडी आहे. मस्त लोणच्याला असा कलर पण आलेला आहे, दिसायला पण मस्त असा दिसत आहे. तर अशा प्रकारे
काचेच्या बरणीमध्ये आपल्याला लोणचा भरून घ्यायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे की आपल्याला लोणच्याची निगा कशी राखायची आहे किंवा लोणच्याची काळजी कशी घ्यायची आहे, जेणेकरून लोणचा आपला बुरशी लागणार नाही किंवा खराब होणार नाही. तर अशा प्रकारे मी सर्व लोणचा इथं काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलेला आहे. आपल्याला लोणच्याची बरणी छान स्वच्छ धुवून अशी उन्हामध्ये छान तिला वाळत घालून अगदी स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला अशा प्रकारे लोणचं बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला लोणचा खराब होणार नाही आणि 2 ते 3 महिने हा लोणचा आरामात टिकतो. तर अशा प्रकारे आपला इथं लोणचा तयार आहे. अगदी खायला मस्त चटपटीत अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.